स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्हाला आज मी मटन रेसिपी दाखवणार आहे. आमची चुलीवर कशी बनवायची. मित्रांनो, हे बघा, आज मटन आणलं होतं मी, म्हणजे मग ते बनवायचं आहे आपल्याला. मित्रांनो, मस्तपैकी तुम्हाला दाखवतो चुलीवरचं कसं बोकड्याचं मटण बनवायचं आणि त्याला आपण कसं कसं बनवून घेतलेलं आहे. मित्रांनो, ते बघा तुम्हाला आवडेल. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. सर्वांना जय आदिवासी. आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. चला. पहा मित्रांनो, पातेल्याला आपण माती लावून घेतलेली आहे. सगळी कोणाशी माती लावून घेतलेली मित्रांनो. बघा, नाही आपलं मटण येतं. सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो. शिजायला टाकायचं आहे. तेल वगैरे तुम्हाला दाखवण्यासाठी मी खाली घ्यायला आलो होतो. बघूला कसं लावून घेतलंय आपण. त्याला माती लावून घेतलेली आहे मित्रांनो. तर त्याला आपण शिजायला टाकू. बाहेरच बनवायचं आहे आज. हे बघा, तेल वगैरे टाकले त्याच्यात. थोड्या टाइमात होईन आपलं चालू. दाखवतो तुम्हाला. आता आपल्याला आहे ना त्याला फोडणी द्यायची आहे. 2 कांदे घालायचे. चांगला पिवळा रस्सा बनवायचा आहे मित्रांनो. तर चला आपण त्याला आता फोडणी देऊन घेऊ. हे बघा, चुलीवर आपलं पातेलं ठेवलेलं जे. हे बघा, कांदे घेतले आता टाकून आपण त्याच्यात. 2 कांदे टाकलेले. हलवून घेऊ मस्त पैकी आता त्याला. चुलीवरचं मटण खरंच भारीच होत असतं मित्रांनो. आणि आपले करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे ना, त्यामुळे एकदम मस्त वाटतं मित्रांनो. खायला पण चव पण देतं चुलीवरचं मटण मित्रांनो. बोकड्याचं मटण बनवायचं मस्त आज बनवू आपण. हळद व आपण मीठ टाकून घेऊ मित्रांनो. आधी कांदा भाजलाय चांगला आपला. अजून थोडा भाजू दे वाटलंच तर. कांदा टाकल्या मित्रांनो लवकर शिजत. कांदा टाकल्यामुळे ना मस्त रसा पण चांगला मस्त होत असतो मित्रांनो. आता घेऊ मटण टाकून घेऊ आपण त्याच्यात. चांगल्या पाण्यात ना मस्त पैकी धुवून घेतलं 3-4 वेळेस. आणि आता शिजायला ठेवून देऊ राहिलो आता मित्रांनो आपण. चांगलं असं स्वच्छ पाण्यात धुवायचं मस्त पैकी मित्रांनो. गोड असं स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला चांगलं साफ करायचं आणि मग शिजायला ठेवून द्यायचं मस्त. हे बघा किती मस्त आपलं मग हळद आणि तेल कसं त्याला चिटकून गेलं लगेच. बघा किती मस्त दिसू राहिलं आता. आता त्याला आहे ना झाकून देऊ आपण. थोडं आहे ना मग त्याला पाणी वगैरे शिजस्तवर आहे ना त्याला झाकून द्यावं लागेल मस्त आपल्याला. दिला आता झाकून दिलं त्याला. आता शिजूस्तवर वाट बघू आपण. शिजल्यावर मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, आपलं शिजून रेडी झालेलं आहे. आपलं मटण शिजून रेडी झालेलं आहे. बरा टाईम झाला आहे बघा. अंधार पण पडत आलेला आहे, कारण की आपण पाठीमागच स्वयंपाक करतो ना, चुलीवर करू राहिलो मित्रांनो. त्याच्यामुळे बरा टाईम झाला. चला तुम्हाला दाखवतो कसं शिजलं आहे मित्रांनो. हे बघा, मस्त असं आपलं शिजून रेडी झालंय. मस्त शिजलंय मित्रांनो आपलं मटण. बघा, गरम गरम खाली उतरून घेतलंय. हे बघा, मस्त असे शिजलंय आपलं मटण. बघा, मस्त दिसतंय. वास पण छान येतोय रश्याचा. आणि मटणाचा वास छानच येत असतो मित्रांनो. हे बघा, मस्त असं शिजलंय. आणि इकडं आता आपलं मसाल्याची तयारी चालू आहे मित्रांनो. बघा, कांदा आहे, मिरची आहे, हळद, खोबरं, धनिया पावडर, तेजपत्ता ते सर्व घेतलेलं आहे. आता सगळ्यांना दळून घ्यायचं आहे मित्रांनो मस्त असं. कांदा एक चिरून ठेवलेला आहे इथं. कांदा आणि ते थोड्या टायमात भाजी टाकू मित्रांनो. चलता
मित्रांनो आता भाजी टाकायची आहे आपल्याला. भाजी शिजायला टाकून देऊ. तर चला मित्रांनो, तेव्हा भाजी कढई ठेवली इथं. चला घेऊ. कांदा टाकला मित्रांनो आता मम्मीने. आता ना तेजपत्ता, साल आणि करंज फूल टाकू मित्रांनो. आता तो टाकला, तेजपत्ता, साल टाकली, करंज फूल टाकून घेतलं मित्रांनो. आता मस्त असं शिजलं. आता आपलं कांदा गरम त्याला टाकलेला आहे मित्रांनो व्यवस्थित. आता त्याला थोडं शिजायचं. हलवून घेऊ मित्रांनो, थोडं हलवावं लागत ते. मस्तपैकी त्याला हात मारून घेऊ एकदा. छानसं असं भाजून घ्यायचं मस्त त्याला. त्याच्यात आपल्याला अजून मटेरियल ॲड करायचं आहे. हे बघा, लसूण, खोबरं, हिरवी मिरची दळून घेतलेली आहे मित्रांनो आपण. आता ती आहे ना टाकून घेतली त्याच्यात. आता चांगलं तेल सुटूस तर त्याला भाजून घ्यायचं मित्रांनो मस्त असं. सगळ्याच टाकून घेऊ आपण आधी त्याच्यात. सर्व असं मसाला टाकलाय. आता हलवून घेऊ थोडं त्याला. सर्व मसाला काढून घेतला आपण. आता धना पावडर ऍड करून घेऊ मित्रांनो त्याच्यात. धना पावडर टाकली मम्मीने. गरम मसाला, मीठ आणि हळद आता टाकू आपण त्याच्यात. आपण त्याच्यात मीठ हा जास्त टाकलेलं त्याच्यामुळं भाजीत कमीच टाकलं. तुम्हाला चवीनुसार टाकू शकता. मस्त त्याला हलवून घ्या एकदा. मित्रांनो त्याच्यात मटण टाकून घेतलं आपण. आता उकळेल मटण आहे मित्रांनो आपण शिजवलेलं, ते ऍड करून घेतलं त्याच्यात. मस्तपैकी टाकून घेतलंय आता आपण. आता ना त्याला एकदा आहे ना हलवून घेऊ आणि शिजायसाठी ठेवून देऊ मित्रांनो. चांगलं असं मस्त दिसतंय मित्रांनो. आता याला झाकून देऊ आपण शिजायसाठी मस्त 5-10 मिनिटं. हे बघा आपली भाजी रेडी झाली मित्रांनो. कोथिंबीर वगैरे टाकून घेतलंय आपण त्याच्यावर. चांगली अशी भाजी आपली झालेली मित्रांनो. वास पण चांगला येतोय मित्रांनो. बघा कसं मस्त बनवली भाजी. एकदम छान अशी दिसते आपली भाजी मित्रांनो. वाव, खरंच चुलीवरची भाजी खरंच लाजवाबच वाटते मित्रांनो. टेस्ट तर एकदम चांगली असेल, झणझणीत टेस्ट असेल मित्रांनो. अजून आपलं जेवण चालू नाही, अजून जेवण करायचंय मित्रांनो. टाईम आहे अजून. बघ किती मस्त भाजी झाली आपली मित्रांनो. अजून जेवण बाकी आहे आपलं. भाजी वगैरे सर्व झालेलं आहे मित्रांनो. जेवण बसवायचं आहे. बघा भाकरी करू राहिली मम्मी चुलीवर. भाकरी झाल्या का मग जेवणच करायचं आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. सर्वांना जय आदिवासी. सर्वांना जेवायला या मित्रांनो. आता जेवणच बाकी आहे आमचं.
भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो. पाहिल्याबद्दल धन्यवाद.